लाडकी बहीण योजना लाडकेतून 25 हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि या हप्ता वाटपाबद्दल एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। त्याचबरोबर लाडक्याताईंना एक मोठा झटका देखील या ठिकाणी भेटलेला आहे। अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। त्याच्यामुळे लाडकेताईंना तुम्हाला मी दोन बातम्या सांगणार आहे, एक चांगली बातमी आहे आणि एक धक्कादायक बातमी आहे। त्याच्यामुळे सर्व लाडकेताईंना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। 25 हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात। जुलै महिना पूर्ण संपलेला आहे, या ठिकाणी ऑगस्ट महिना सुरुवात झालेली आहे, 2-3 तारखा पण त्याच्यातल्या संपलेल्या आहेत। मग हा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, या 10 तारखेपर्यंत तुम्हाला GR येणार आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि लाडक्यातून बघा मोठा झटका या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि त्याचबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे, ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चल लाडक्यातून वेळ लावायचा, व्हिडिओला सुरुवात करतो। त्याच्यामुळे सर्व लाडक्यातून व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। 25 हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, मोठा झटका काय असणार आहे आणि फक्त यांना हप्ता आता मिळणार आहे। म्हणजे अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हप्ता मिळणार आहे आणि बाकीच्यांना हप्ता भेटणार नाही। आणि त्याचबरोबर काय झटका नेमकं काय ते पण तुम्हाला सांगणार आहे। खूप महत्त्वाची बातमी आहे, ती बघता नवीन यादी या ठिकाणी काय आहे ती पण तुम्हाला मी सांगणार आहे। बघा लाडक्यातून पडताळण्या जोरामध्ये सुरू आहेत, प्रत्येक दिवसाला नवीन नवीन काहीतरी अपडेट येत आहे आणि नवीन नवीन याद्या या ठिकाणी अपडेट होऊन येत आहेत। प्रत्येक जिल्ह्यानुसार याद्या बनत आहेत आणि जिल्ह्यानुसार लाडक्या बहिणी किती असणार आहेत, किती वगळण्यात आहेत, त्या सगळ्या समोर गोष्टी येत आहेत। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, तुमचं नाव जिल्हा सांगून तुम्हाला हप्ते चालू झालेत का, चालू आहेत का बंद झालेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला त्याचबरोबर कोणाला मिळणार आता हप्ते हे तुम्हाला सांगणार आहे आणि 25 हप्ता जुलै महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे, GR कधी येणार आहे, ह्या गोष्टी तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। एक महत्त्वाची बातमी समोर आली, त्याचबरोबर मंत्रिमंडळाची बैठक या आठवड्यामध्ये होणार आहे। ती बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतले जाणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्यातून काय मोठा झटका भेटलाय ते आपण या ठिकाणी बघूया। वेळ तुम्हाला या ठिकाणी तारीख बघा, 3 ऑगस्ट म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे। 3 ऑगस्ट 2026 या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलाय मग सावधान होऊ शकतो तुरुंगवास आणि पैशांची वसुली, पहा काय आहे नवीन नियम। बघा लाडकेताईंनो, बघा ज्या लाडकेताईंनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले होते किंवा ज्या लाडकेताईंना या ठिकाणी काय केले होते, चुकीची माहिती भरून फॉर्म भरले होते, अशा लाडकेताईंकडून काय होणार आहे, पैशांची वसुली होणार आहे। त्याचबरोबर त्यांना तुरुंगवास पण या ठिकाणी भोगावं लागणार आहे, अशा स्वरूपाची बातमी। म्हणजे तुरुंगवासचा अजून काही फिक्स नाहीये, पण त्यांचे पैसे वसुली केले जाऊ शकतात, अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली। तर त्याच्यामुळे सर्व लाडकेताईंना व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हायचा आहे। कारण की बऱ्याच लाडकेताईंचे हप्ते बंद झालेत, मग त्या लाडकेताई म्हणत आहेत की सर आम्ही ऑलरेडी गरीब आहोत, आम्हाला हप्ते भेटायला पाहिजे, ते हप्ते भेटायचे लांब राहिलं आणि आता आमच्याकडून पैसे जर वसुली करून घेतले तर आमच्यावर खरंच अन्याय होणार आहे। त्याच्यामुळे सर्व लाडकेताईंना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ व्हायचा आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, या ठिकाणी सूत्रांच्या माध्यमातून त्यांना ही माहिती भेटलेली आहे, ती माहिती मी आता तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट लाडकेताईंनो बघा, कायदेशीर शिक्षा या ठिकाणी होणार आहे। बघा या ठिकाणी बघा कायदेशीर शिक्षा काय असणार आहे ते बघूया आपण। सर्व पैशांची सक्तीने वसुली या ठिकाणी होणार आहे। अपात्र असतानाही शासनाची दिशाभूल करून घेतलेले सर्व हप्ते संबंधित महिलाकडून वसूल केले जातील। ही रक्कम महसूल विभागामार्फत थकबाकी म्हणून थेट खात्यातून किंवा कायदेशीर प्रक्रियेद्वारे परत घेतले जाऊ शकतात। लाडकी बहीण योजनेबद्दलची अपडेट आहे बघा। महसूल विभाग जो असतो म्हणजे तुमचे पैसे ज्या अकाउंटला गेलेत त्याचे पैसे तुम्हाला परत तुमच्या अकाउंटवरून काढले जातील किंवा एक नवीन प्रोसेसनुसार ते तुमच्याकडून वसूल केले जातील। आता बऱ्याच लाडकेताई मध्ये आहेत की सर आम्ही त्यावेळेस पैसे आले त्या दिवशी खर्चून टाकले। बऱ्याच लाडकेताई म्हणतील की आम्हाला काहीतरी कामासाठी लागत होते त्यावेळेस आम्ही वापरून टाकले, आता पैसे आमचे जर वसूल करायचे म्हणलं तर आमच्यावर हा अन्याय होणार आहे। तर तुमच्या अकाउंटचे पैसे जे वसूल केले जाऊ डायरेक्ट वसूल नसते ते, तर लाडकेताईंनो एक गोष्ट समजून घ्या, त्याची एक प्रोसेस ते तयार करतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते पैसे भरायला सांगतील। पण असं समजू नका की तुमच्या अकाउंटवरून डायरेक्ट ते पैसे काढून घेतील, असं होत नाही। कोणत्याच बँकेतून असं पैसे काढले जात नाही। सरकार असू द्या नसतं कोणी असू द्या, तुमचे जोपर्यंत ऑथॉरिटी साईन येत नाही किंवा तुमची सहमतीशिवाय ते पैसे कोणी काढू शकत नाही। पण त्याचे तुमची वसुलीसाठी तुमच्यावर सूचना येऊ शकतात, तुमच्यावर नोटीस येऊ शकतात, त्या गोष्टी त्या करू शकतात।
त्याच्यामुळे आता ही महत्त्वाची बातमी समोर आली की ज्या लाडक्याताईंनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत, ज्या लाडक्याताईंनी चुकीची माहिती भरलेली आहे, अशा लाडक्याताईंना जर पैसे भेटले असतील, ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार असेल, ते स्वतः सरकारी नोकरदार असतील किंवा त्यांच्या घरामध्ये 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त उत्पन्न असेल, 4 चाकी वाहन असेल, अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे आणि त्यांच्याकडून दंड देखील या ठिकाणी उभा राहू शकतं. बघा, डीबीटी आणि लाभ कायमचा बंद अशा बोगस लाभार्थ्यांचे बँक खाते या योजनेच्या पोर्टलवरून तात्काळ ब्लॉक केले जाईल. भविष्यात त्यांना या योजनेचा किंवा कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ मिळणार नाही. बघा, आता एक खूप महत्त्वाची बातमी आहे. काय बघा, ज्या लाडक्याने चुकीचे पद्धतीने फॉर्म भरले होते त्यांचे एक डीबीटी जे अकाउंट असतं ते आता नाहीसं केलं जाणार आहे. म्हणजे भविष्यात लाडकी बहिणींना सोडून इतर योजनेचा पण त्यांना लाभ घेता येणार नाही. सरकारची मोठी ॲक्शन असणार आहे, पण ही ॲक्शन सरकारकडून अजून GR आलेलं नाही. ही बातमी आली, हे समजून घ्या. परत सांगतो, ही बातमी फक्त आलेली आहे, आणखी कुठं GR आलेला नाही. सरकारने कुठं ऑथेंटिकेट माहिती टाकलेली नाही. ही बातमी फक्त आतापर्यंत आलेली आहे. तर ह्या बातमीनुसार फक्त बातमीत काय सांगितलं जात आहे की पैसे वसूल केले जातील किंवा डीबीटी तुमचं डिॲक्टिव्ह केलं जाईल, इनॅक्टिव्ह केलं जाईल, अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण सरकारचं अजून याच्यावर GR आलेलं नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या. चला, अजून काय मोठा झटका तुम्हाला भेटू शकतो असं म्हणू शकतो आपण की हे सरकार करू शकतो अशा स्वरूपात. तर काय बघा, फसवणुकीचा गुन्हा देखील सरकार करू शकतो. बघा, जाणून बुजून उत्पन्न लपवणे, बनावट रेशन कार्ड किंवा खोटे उत्पन्नाचा दाखला सादर करणे हा गंभीर गुन्हा मानला गेला आहे. भारतीय न्याय संहिता BNS फसवणुकीच्या कलमानुसार अशा व्यक्तीवर पोलीस ठाण्यात FIR नोंदवला जाईल. तर माहिती तंत्रज्ञान म्हणजे कायद्यानुसार शिक्षा, ऑनलाईन पोर्टलवर चुकीचा डेटा अपलोड करणे आणि डिजिटल दस्तावेजांमध्ये फेरफार केल्यास IT कायद्यात अंतर्गत गुन्हा दाखल होतो. यामध्ये गुन्ह्याचे गांभीर्य पाहून 3 वर्षातला तुरुंगवास आणि मोठ्या रकमेचा दंड अशा दुहेरी शिक्षा होऊ शकतात. तर बघा, अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे की जर तुम्ही लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट्स दिले असतील, चुकीच्या प्रकारचे डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील, तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तुरुंगवास देखील होऊ शकतो. पण हे आताशी न्यूजला आलेलं आहे, होऊ शकतं, हे समजून घ्या. पण सरकारने ह्याच्यावर काय ॲक्शन घेतली तर त्याचे ते काय काढतील, त्याचे ऑर्डर्स काढतील, त्याचे GR काढतील. GR काढल्यानंतर आपण ते बघूया. पण अशा स्वरूपाच्या तर बातमी यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यावर दुहेरी बडगा, म्हणजे जे सरकारी नोकरदार असतील त्यांना तर डबल या ठिकाणी शिक्षा होणार आहे. एक त्यांचे पैसे पण वसूल केले जातील आणि त्यांच्यावर अतिरिक्त काही त्यांचे ह्याच्यानुसार कायद्यानुसार त्यांच्यावर काय होणार आहे, कर्मचाऱ्यावर ते हे करणार आहेत. बघा, फसवणूक शोधण्याची पद्धत आता कशी असणार आहे. बघा, फसवणूक शोधणे म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल की सर आमचं कसं कळणार की लाडक्या बहिणीचे आम्ही चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेत किंवा आमच्या घरामध्ये सरकार नोकरी आहे, तर सगळी डिटेल्स तुमचे सगळे आधार कार्डमध्ये सगळं लिंक असतं. लिंक तुमचं आधार कार्ड टाकला की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे, तुमच्या वडिलाच्या अकाउंटवर, पतीच्या अकाउंटवर, कुणाच्या अकाउंटवर, तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या अकाउंटचे त्यांना डिटेल्स समजतात. त्यांच्या घरामध्ये कुणी 4 चाकी घेतली का हे पण समजतं, सगळं समजतं. त्याच्यामुळे अशा स्वरूपात फसवणूकची चेक पण करू शकतात आणि तुमच्यावरही कारवाई करू शकतात. तर असा मोठा निर्णय अजून झालेला नाहीये, पण या ठिकाणी अशा स्वरूपाचा फटका बसू शकतो लाडक्या बहिणीला. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे की तुम्ही खरंच पात्र आहेत का नाही, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. लाडक्या ताईंच्या वतीने सरकारला पण विनंती आहे, जास्तीत जास्त लाडक्या ताईंना यावेळेस तुम्ही हप्ता द्यावा, रक्षाबंधनाला त्यांना खुश करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.